काळात हॉस्पिटलमध्ये असे जर निष्पाप बळी गेले तर पतित पावन संघटना उग्र आंदोलन करेल। या घटनेत नावाला काळं फासलं तुमच्याकडून, नावाला काळं फासलं, हॉस्पिटलच्या नावाला काळं फासलं, कारवाई व्हायलाच पाहिजे। अजून गुन्हा दाखल नाहीये, अजून गुन्हा दाखल केला पाहिजे, त्या गोष्टीवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ट्रस्टी प्रशासनाला निलंबित केलं पाहिजे, प्रशासक नेमलं पाहिजे। आपण पाहतोय की या ठिकाणी जे रुग्णालयाचं बाहेरच्या बाजूला नाव होतं, या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन असं जे नाव होतं, त्या नावाला या ठिकाणी पतित पावन संघटनेकडून काळं फासण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पतित पावन संघटनेचे कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू आहे। खरं तर काय नेमकी आज जायचंय प्रशासक, या हॉस्पिटलमध्ये प्रशासक नेमलं गेलं पाहिजे। इथं गोरगरिबांना न्याय मिळवत नाही, ट्रस्टी जे आहेत ते भ्रष्टाचारी आहे। हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय, हॉस्पिटलमध्ये आत जाण्याचा प्रयत्न करताय का? जातोय, आम्हाला जाऊन दिलं तर आत्मविश्वास सुद्धा काळं फासणार आहे, पण नागरिक जे ऍडमिट आहेत जे त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाहेर उभा आहे। असं आंदोलन केल्यामुळे रुग्णांना त्रास होऊ शकतो, इथं उपचार घेणं, नागरिकांना त्रास होऊ नये, रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाहेर आंदोलन करत आहे। ट्रस्टी जर गावले तर ट्रस्टीला काळं फासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। नावाच्या पाठीला काळं फासलं तुम्ही आता, हा निषेध व्यक्त केलेला आहे, त्यांनी काळं कृत्य केलेलं आहे, काळे पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही नावाला काळं फासलेलं आहे। खरं तर हे सगळी घटना झाल्यानंतर प्रसूती झालेल्या महिलेचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालाय, मात्र रुग्णालय प्रशासन म्हणतंय की हे चुकीचं सांगितलं। हे रुग्णालय जे आहे, ह्या रुग्णालयाचे जे सगळे ट्रस्टी आहेत यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा वरदहस्त आहे, त्याच्यामुळे हे माजलेले आहेत, गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत। त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतित पावनच उतरू शकते।